ही आहे स्वीटकॉर्नची कणसं. आज भन्नाट एक रेसिपी दाखवतो. दाणे सगळे काढून घ्यायचं, मिक्सरला वाटायचं आहे. आता मिक्सरला वाटताना का नाही अजिबात पाण्याचा थेंबा सुद्धा घालायचा नाही. हे बघा अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट, हळद अर्धा चमचा, एक तिखट चमचा आणि अर्धा चमचा मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि पीठ असा गोळा तयार करून घेतल्याशी की नाही घट असा गोळा तयार होत आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. गोळी तयार करून घ्यायची आणि असं बघा लांबडा-लांबडा रोल तयार करून घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने का नाही असं कट करून घ्यायचं. नाहीतर हाताने बी तोडल्याशी तरी जमतंय. कडकडीत तेल करून घ्यायचं आणि त्या तेलात का नाही असे मस्तपैकी हे फ्राय करून घ्यायचे. मीडियम आचेवरती गॅस ठेवायचा. कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, कारण वरनं कुरकुरीत असे होतात आणि आतनं बी कुरकुरीत क्रिस्पी असे बनतात. कॉर्नफ्लॉवर घातल्यावर, तांदळाचं पीठ घातल्यावर एक नंबर लागणार. सॉससोबत, शेजवान चटणीसोबत, कशासोबत बी खावा, एक नंबरच लागणार. ह्याला म्हणतात स्वीटकॉर्नची फ्रेंच फ्राईज. तुम्ही कसाही प्रकारे केल्याशी तरी कुरकुरीतच लागणार. फक्त जी मेजरमेंट आणि साहित्य आहे ना ते हेच वापरा आणि करून बघा नक्की. आवडले का नाही हे कमेंट करून सांगा नक्की. चला बाय.